पूर्वीचे लोक 100 वर्षे का जगायचे? त्यांच्या रोजच्या सवयींमध्ये दडलं होतं निरोगी आणि दीर्घ आयुष्याचे रहस्य. टिप नंबर 1. सकाळची सुरुवात ताजं दूध, ताक किंवा कोमट पाण्याने केली जायची. त्यामुळे रात्रभर विश्रांती घेतलेल्या शरीराला नवीन ऊर्जा मिळायची, पोट स्वच्छ राहायचं आणि पचनक्रिया सुरळीत सुरू व्हायची. दिवसाची सुरुवातच आरोग्यदायी पद्धतीने होत असल्यामुळे अनेक पोटाचे त्रास दूर राहायचे. टिप नंबर 2. ज्वारी, बाजरी आणि नाचणी ही धान्ये त्यांच्या रोजच्या आहाराचा महत्त्वाचा भाग होती. ही धान्ये भरपूर फायबर, कॅल्शियम आणि इतर पोषक घटकांनी समृद्ध असल्यामुळे शरीर मजबूत राहायचं. आज ज्यांना आपण सुपरफूड म्हणतो, तीच धान्ये पूर्वीच्या लोकांच्या रोजच्या जेवणात सहजपणे असायची. टिप नंबर 3. गरमागरम भाकरीवर घरचं लोणी किंवा तूप खाण्याची सवय होती. यामुळे शरीराला आवश्यक फॅट, ऊर्जा आणि ताकद मिळायची. दिवसभर मेहनत करण्यासाठी लागणारी शक्ती या साध्या पण पौष्टिक जेवणातून मिळायची. टिप नंबर 4. दुपारच्या जेवणात वरण, आमटी, भात आणि भाजी असायची. हे जेवण साधं असलं तरी त्यात कार्बोहायड्रेट्स, प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचा योग्य समतोल असायचा. त्यामुळे शरीराला संपूर्ण पोषण मिळायचं. टिप नंबर 5. पालेभाज्यांची भाजी नियमित खाल्ली जायची. मेथी, पालक, चाकवत, शेपू यांसारख्या भाज्यांमुळे आणि अनेक महत्त्वाचे पोषक घटक मिळायचे. त्यामुळे रक्ताची कमतरता आणि अशक्तपणा कमी प्रमाणात दिसायचा. टिप नंबर 6. मोड आलेली कडधान्ये हा त्यांच्या आहारातील प्रथिनांचा नैसर्गिक स्रोत होता. मूग, मटकी, हरभरा यांसारखी कडधान्ये मोड आणून खाल्ल्यामुळे त्यातील पोषक घटक वाढायचे आणि शरीराला अधिक फायदा व्हायचा. टिप नंबर 7. भाजी आणि भाकरी हेच त्यांचे मुख्य जेवण असायचं. या साध्या जेवणातून शरीराला आवश्यक ऊर्जा, फायबर आणि पोषण मिळायचं. त्यामुळे वजन नियंत्रणात राहायचं आणि शरीर निरोगी राहायचं. टिप नंबर 8. ताक किंवा कढी हे जवळजवळ रोजच्या जेवणाचा भाग असायचे. ताकामुळे पचन सुधारायचं, पोट थंड राहायचं आणि अन्न सहज पचायचं. उन्हाळ्यात तर ताक हे नैसर्गिक आरोग्यदायी पेय मानलं जायचं. टिप नंबर 9. निसर्ग ज्या ऋतूत जे देतो तेच खाण्यावर भर असायचा. हंगामी भाज्या आणि फळे खाल्ल्यामुळे शरीराला त्या ऋतूनुसार आवश्यक पोषण मिळायचं आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहायची. टिप नंबर 10. उसळ, पिठलं आणि कडधान्याचे पदार्थ नियमित खाल्ले जायचे. हे पदार्थ स्वस्त, सहज उपलब्ध आणि पोषणाने भरपूर असल्यामुळे शरीर मजबूत राहायचं आणि प्रथिनांची गरज पूर्ण व्हायची. टिप नंबर 11. तिळाचे लाडू, गूळ आणि शेंगदाणे हे त्यांचे नैसर्गिक एनर्जी फूड होते. यामुळे शरीराला ताकद, उष्णता आणि आवश्यक पोषक घटक मिळायचे. हिवाळ्यात हे पदार्थ खूप फायदेशीर मानले जायचे. टिप नंबर 12. संध्याकाळी बिस्किटे किंवा पॅकेज बंद पदार्थांऐवजी चणे, शेंगदाणे किंवा भाजलेले धान्य खाल्ले जायचे. त्यामुळे शरीराला चांगले प्रथिने आणि ऊर्जा मिळायची. तसेच अनावश्यक सवयी आणि साख्या आणि रसायनांपासून बचाव व्हायचा. टिप नंबर 13. रात्री हलके आणि पचायला सोपे जेवण केले जायचे. यामुळे पचनावर ताण पडत नसे, झोप चांगली लागायची आणि सकाळी शरीर ताजेतवाने वाटायचं. टिप नंबर 14. भरपूर चालले की त्यांच्या जीवनशैलीचा नैसर्गिक भाग होता. कुठेही जाण्यासाठी चालत जाण्याची सवय असल्यामुळे वेगळा व्यायाम करण्याची गरज पडत नसे आणि शरीर नेहमी सक्रिय राहायचं. टिप नंबर 15. शेतातील काम, जनावरांची देखभाल आणि घरातील मेहनतीची कामे रोज केली जायची. हीच त्यांची जिम होती. त्यामुळे शरीर मजबूत, लवचिक आणि तंदुरुस्त राहायचं.
टिप नंबर 16, दररोज सकाळचा सूर्यप्रकाश घेतला जायचा. यामुळे शरीराला नैसर्गिक व्हिटॅमिन मिळायचं, हाडे मजबूत राहायचे आणि मनही प्रसन्न राहायचं. टिप नंबर 17, घरचे ताजे आणि गरम अन्न खाण्यावर भर होता. प्रक्रिया केलेली किंवा अनेक दिवस साठवलेले पदार्थ कमी खाल्ले जात असल्यामुळे शरीराला अधिक शुद्ध आणि पौष्टिक अन्न मिळायचं. टिप नंबर 18, साखरेपेक्षा गुळाचा वापर अधिक केला जायचा. गुळामध्ये काही खनिजे असतात आणि तो पारंपरिक आहाराचा भाग असल्यामुळे व अनेक घरांमध्ये त्याला विशेष महत्त्व होतं. टिप नंबर 19, देशी तूप योग्य प्रमाणात खाल्ले जायचे. तुपामुळे अन्नाची चव वाढायची आणि शरीराला ऊर्जा मिळायची. मेहनतीच्या जीवनशैलीमुळे हे सहज पचायचं. टिप नंबर 20, वेळेवर जेवण आणि वेळेवर झोप ही त्यांची सर्वात मोठी आरोग्याची सवय होती. शरीराचं नैसर्गिक घड्याळ योग्य प्रकारे काम करायचं आणि त्यामुळे आरोग्य चांगलं राहायचं. टिप नंबर 21, पहाटे लवकर उठण्याची सवय त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य होती. सूर्योदयापूर्वी उठल्यामुळे दिवसाची सुरुवात शांत वातावरणात व्हायची. शरीराला ताजी हवा मिळायची, मन प्रसन्न राहायचं आणि दिवसभर काम करण्यासाठी भरपूर वेळ मिळायचा. टिप नंबर 22, भरपूर पाणी पिण्याची सवय होती. तहान लागली की थंड पेय किंवा सॉफ्ट ड्रिंक न पिता साधं पाणी प्यायले जायचे. त्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडायचे आणि शरीर निरोगी राहायचं. टिप नंबर 23, मातीच्या भांड्यात स्वयंपाक आणि पाणी साठवण्याची परंपरा होती. मातीच्या भांड्यातील अन्नाची चव वेगळी असायची आणि पाणी नैसर्गिकरित्या थंड राहायचं. त्यामुळे आरोग्यालाही फायदा व्हायचा. टिप नंबर 24, ताजी आणि हंगामी फळे नियमित खाल्ली जायची. बाजारात वर्षभर मिळणाऱ्या फळांपेक्षा त्या ऋतूत मिळणारी फळं खाण्यावर भर असायचा. त्यामुळे शरीराला नैसर्गिक पोषण मिळायचं. टिप नंबर 25, दही हा रोजच्या जेवणाचा महत्त्वाचा भाग होता. दहीमुळे पोटातील चांगले जीवाणू वाढायचे, पचन सुधारायचं आणि शरीराला थंडावा मिळायचा. टिप नंबर 26, फास्ट फूड आणि जंक फूडपासून ते दूर होते. घरचं ताजं अन्नच जास्त खाल्लं जायचं. त्यामुळे लठ्ठपणा, मधुमेह आणि इतर जीवनशैलीशी संबंधित आजार कमी प्रमाणात दिसायचे. टिप नंबर 27, कोल्ड ड्रिंकऐवजी ताक, लिंबू पाणी किंवा घरगुती पेये प्यायली जायची. यामुळे शरीराला ऊर्जा मिळायची आणि कृत्रिम साखर किंवा रसायनांपासून बचाव व्हायचा. टिप नंबर 28, घरातील सर्व कामे स्वतः करायची सवय होती. झाडलोट, धुणी भांडी, स्वयंपाक यामुळे शरीराची सतत हालचाल व्हायची आणि फिटनेस आपोआप टिकून राहायचा. टिप नंबर 29, मातीवर अनवाणी चालणे ही सामान्य गोष्ट होती. शेतात, अंगणात किंवा गावात फिरताना अनेकदा चप्पल वापरली जात नव्हती. त्यामुळे निसर्गाशी जवळीक राहायची. टिप नंबर 30, स्वच्छ आणि शुद्ध हवेत राहण्याची संधी त्यांना मिळायची. वाहनांचा धूर, कारखान्यांचे प्रदूषण आणि धकाधकीचे जीवन असल्यामुळे श्वसनाचे आजारही कमी असायचे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघल्याबद्दल मनापासून आभार. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.